सर्वांना नमस्कार. आज आपण कूटप्रश्न मधील वेन आकृत्या हा उपघटक घेणार आहोत. आपण या कूटप्रश्न मध्ये वेन आकृती, चौरसातील संख्या, दिनदर्शिका, रांगेतील स्थान व दिशांवरील प्रश्न असे आहेत. तर त्यातील आपण पहिला घटक म्हणजे वेन आकृती घेणार आहोत. तर वेन आकृती हे काय असते, तर या प्रश्न प्रकारात भूमिती आकारावर प्रश्न विचारतात. त्यासाठी आयत, त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे पक्के माहीत असलेले पाहिजे. या प्रश्नात चौकोन, आयत, त्रिकोण, वर्तुळ हे एकमेकांत गुंतलेले असतात. त्यात काही अंक चिन्हे दिलेली असतात. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून उत्तरे द्यावीत. म्हणजे वेन आकृती म्हणजे यामध्ये चौकोन, त्रिकोण, आयत अशा पद्धतीच्या आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर वर्तुळ, आयत आणि त्रिकोण हे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत आणि या गुंतलेल्या याच्यावर 1, 2 किंवा जास्तीत जास्त 3 प्रश्न विचारले जातात. तर चला हा घटक काही उदाहरणांच्या साहाय्याने समजून घेऊयात. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे आणि यामध्ये खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे शोधा. खालील आकृतीचे म्हणजे या आकृतीचे निरीक्षण करायचे. यामध्ये त्रिकोण आहे आणि आयत आहे असे दिलेले आहे. तर यावर काही 3 प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा, या 3 प्रश्नांची उत्तरे यातून शोधायची आहेत. तर अत्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणारा अंकांची बेरीज किती? सामायिक म्हणजे कसे, तर अत्रिकोणात आणि चौकोनात या दोन्ही मध्ये सुद्धा असणे गरजेचे आहे. तर अत्रिकोण हा आहे आणि चौकोन हा आहे. तर यामध्ये सामायिक असणारे अंकांची बेरीज. तर यामध्ये सामायिक कोणकोणते आहेत पहा. यामध्ये जर पाहिलं तर 8 एक सामायिक आहे. हा अत्रिकोण आहे आणि हा चौकोन आहे. 8 एक आहे, 2 एक आहे आणि 6 एक आहे की हा दोन्ही याही त्रिकोणात आहे आणि या चौकोनात सुद्धा आहे. तर 8 आणि 2 10 आणि 6 16 या अंकांची बेरीज विचारली. तर या 3 अंकांची बेरीज येते 16, कारण हेच अंक सामायिक आहेत. यामध्ये 10 हा त्रिकोणामध्ये सामायिक नाही, त्यामुळे हा घ्यायचा नाही. 2 सुद्धा सामायिक नाही, 11 सुद्धा सामायिक नाही आणि 1 सुद्धा सामायिक नाही. आपणाला या त्रिकोणात आणि या चौकोनात सामायिक विचारले, परंतु या ठिकाणी या त्रिकोणाचा कोणताही विचार या ठिकाणी घेतलेला नाही. येथे जर फक्त त्रिकोण अ आणि चौकोनात असले असते तर हे 2च अंक आले असते, परंतु या ठिकाणी फक्त हा शब्द नाही, हे लक्षात घ्यायचं. मग येथे अत्रिकोण व चौकोनामध्ये सामायिक असणाऱ्या अंकांची बेरीज म्हणजे 8 अधिक 2 10, 10 अधिक 6 16 हे 3च अंक सामायिक आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. येथे बघा, तिन्ही आकृतीत सामायिक असणारा अंक कोणता? तिन्ही आकृती म्हणजे कोणता? हा अत्रिकोण, ब त्रिकोण आणि हा चौकोन. या तिन्ही मध्ये जर पाहिलं तर सामायिक हा 6 आहे. हा सामायिक आहे. याही त्रिकोणात आहे, याही त्रिकोणात आहे, हे 6 आहे आणि चौकोनातही आहे, म्हणून 6 हा अंक या तिन्ही मध्येही सामायिक आहे. ब त्रिकोणातील अंकांची बेरीज व अत्रिकोणातील अंकांची बेरीज यांमधील फरक किती? फरक विचारलाय. फरक म्हणजे वजाबाकी करायची आहे. ब त्रिकोणातील अंकांची बेरीज. आता ब त्रिकोण कुठे आहे? या ठिकाणी आहे. या त्रिकोणातील अंकांची बेरीज व अत्रिकोणातील अंकांची बेरीज यांमधील फरक म्हणजे अत्रिकोण आणि ब त्रिकोण यांमधील अंकांच्या बेरजेतील फरक विचारलेला आहे. या त्रिकोणातील अंकांची बेरीज करू. हे पहा, 11 या ठिकाणीच करतो. 11 अधिक 1 अधिक 8 अधिक 2 अधिक 6 हे आहेत अत्रिकोणामध्ये. म्हणजे 11 आणि 1 12, 12 आणि 8 20, 22, 22 आणि 6 28 ही झाली अत्रिकोणाची बेरीज 28. आणि ब त्रिकोणाचा जर विचार केला
तर पहा या ठिकाणी बेरीज किती येते, तर 6 हे अधिक 4 अधिक हे 7 अधिक 3, म्हणजे 7 आणि 3 10 आणि 4 14, 14 आणि 6 20 येते. म्हणजे अ ची बेरीज 28 आणि ब ची बेरीज 20. तर या दोघांमधला फरक किती? मग या ठिकाणी 28 मधनं आपण 20 वजा केले तर उत्तर येते 8. म्हणजे या त्रिकोणातील अंकांची बेरीज या त्रिकोणातील अंकांचा जर विचार केला तर यामध्ये फरक येतो 8. याचा पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे 4. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. यामध्ये काय विचारलेले आहे तेही आपण पाहूयात. पहा अशाच पद्धतीची एक आकृती दिलेली आहे आणि यामध्येही काही प्रश्न विचारलेले आहेत. तर हे प्रश्न कसे आहेत? सोबतची आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे शोधा. तर यामध्ये फक्त वर्तुळात किती अंक आहेत? फक्त वर्तुळात. आणि काय विचारलेलं आहे? किती अंक आहेत? किती अंक असं विचारलेलं आहे. त्यामुळे आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं की कोणते अंक विचारले नाहीत तर किती अंक आहेत, आणि तेही फक्त वर्तुळात. फक्त आपण जर या त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळाचा जर विचार केला तर फक्त वर्तुळात म्हणजे या वर्तुळात किती अंक आहेत? तर हा 2 एक अंक आहे आणि 7 एक अंक आहे. असे फक्त 2च अंक फक्त वर्तुळात आहेत. हा फक्त महत्वाचा शब्द आहे. फक्त वर्तुळात हे 2च, ते अंक कोणते? 7 आणि 2. हे 2च अंक फक्त वर्तुळात आहेत. त्रिकोणाचा जर विचार केला तर एकच हा अंक फक्त वर्तुळात आहे, आणि चौकोनाचा विचार केला तर 3 हा एकच अंक चौकोनात आहे. वर्तुळामध्ये फक्त 2च अंक आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3, की फक्त 2च अंक आहेत. या ठिकाणी किती अंक? तुम्हाला जर कोणते अंक आहेत किंवा अंकांची बेरीज विचारली तर या दोघांचीच बेरीज करावी लागेल. कोणते अंक आहेत? तर 7 आणि 2 हे फक्त वर्तुळात अंक आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायचा. वर्तुळ, त्रिकोण व चौकोन यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता? म्हणजे वर्तुळातही, त्रिकोणातही आणि चौकोनातही कोणता अंक आहे की जो सर्वांमध्ये सामायिक आहे? आपण जर हे 4 पाहिले तर हा 4 हा अंक वर्तुळातही आहे, त्रिकोणातही आहे आणि चौकोनातही आहे. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर 6वा प्रश्न काय आहे पहा. त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत? त्रिकोणामध्ये. आता त्रिकोणामध्ये, फक्त त्रिकोणामध्ये विचारलंय का? तर नाही. तर त्रिकोणामध्ये किती विषम संख्या आहेत? तर 1 आणि 5 या 2च विषम संख्या त्रिकोणामध्ये आहेत. 4 ही समसंख्या आहे. म्हणून या ठिकाणी किती विषम संख्या आहेत? तर 2 विषम संख्या आहेत. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहा आपण हा प्रश्न घेतलेला आहे. यामध्ये काय विचारलेले आहे पहा. फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती? खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा त्यावेळी, म्हणजे या आकृतीचे निरीक्षण करायचे आणि फक्त त्रिकोणात असणाऱ्या अंकांचा गुणाकार किती? आता फक्त त्रिकोणात, या ठिकाणी फक्त हा महत्वाचा शब्द आहे. फक्त त्रिकोणात म्हणजे फक्त त्रिकोणात कोणकोणते अंक आहेत? 4 आणि 5. 4 आणि 5 हे 2च अंक फक्त त्रिकोणात आहेत. हा 1 आहे त्रिकोणात परंतु हा वर्तुळातही आहे. 3 आहे, 7 आहे, 9 आहे, परंतु हे आयतात किंवा ह्या चौकोनाच्या आकृतीत किंवा वर्तुळात या दोन्ही मध्ये आहेत. आणि 4 आणि 5 फक्त त्रिकोणात आहेत. या ठिकाणी फक्त असल्यामुळं फक्त त्रिकोणात हे 2च अंक आहेत आणि यांचा गुणाकार विचारलेला आहे. तो गुणाकार येतो 20. म्हणून याचा पर्याय क्रमांक येतो 2. तर पुढील प्रश्न पहा काय आहे. त्रिकोण, चौकोन व वर्तुळात यात सामायिक असणारा अंक कोणता? म्हणजे ही आकृती, ही आकृती आणि ही आकृती यामध्ये सामायिक असणारा अंक हा 9 आहे. म्हणून यामध्ये सामायिक असणारा अंक 9 असल्यामुळे याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. आता पुढील प्रश्न कसा विचारलाय पहा. त्रिकोण व चौकोनात सामायिक असणाऱ्या पण वर्तुळात नसणाऱ्या
अंकांची बेरीज किती? त्रिकोण व चौकोन, हा त्रिकोण व चौकोन यात सामायिक 3 अंक आहेत, 1 2 आणि 3, म्हणजे 3 7 आणि 9. पण इथं काय विचारले? पण वर्तुळात नसणाऱ्या, म्हणजे हा वर्तुळातला 9 कॅन्सल होणार आहे. तर या अंकांची बेरीज किती? तर हे अंक आहेत 3 आणि 7, आणि 3 आणि 7 ची बेरीज केली तर ती 10 येते. म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1. तर चला, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि या प्रश्नाचे उत्तर आपण सांगायचे आहे. हा 14वा प्रश्न आणि 15वा प्रश्न. 14चे उत्तर प्रथम द्यायचे आहे. कोणते अक्षर आयत व वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही? या ठिकाणी त्रिकोण, आयत आणि वर्तुळ ही दिलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचं आहे. कोणते अक्षर आयत व वर्तुळात आहे, म्हणजे आयत व वर्तुळात आहे पण त्रिकोणात नाही, असे कोणते अक्षर आहे? यामध्ये 4 पर्याय आहेत, आपण येथे पाहू शकता. यातील कोणता पर्याय येणार आहे तो आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. मी आपणास वेन आकृती हा कूट प्रश्नमधील घटक समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.